नमस्कार, मी शीतल किचनमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर आज मी घेऊन आली आहे खास तुमच्यासाठी नाश्त्याचा एक झटपट आणि चविष्ट असा प्रकार, ज्याचं नाव आहे रवा उत्तप्पा. त्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी इथं रवा घेतलेला आहे मी. त्यासाठी अर्धी वाटी दही घ्यायचं आहे. फ्रेश छान दही आहे, घरगुती दही आहे आमचं हे. इथं मी बटर घेतलंय, पण तुम्ही बटरच घ्यावा असं काही नाही. हे तुम्ही तेल पण वापरू शकता. मी बटर घेतलेलं आहे कारण हे जरा चविष्ट, त्याची चव जरा वेगळी लागते बटरनी. त्यामुळे तुम्ही अवश्य तर बटरच घ्या, नसलं तर तेल पण घेऊ शकता. हे इथं कांदा घेतलेला आहे मी बारीक बारीक चिरून. कोथिंबीर पण बारीक चिरून घेतलेली आहे. ही कांदा लसूण मसाला आहे अंबारीचा. इथं अर्ध्या चमचा सोडा घेतलेला आहे आणि 1 चमचा मीठ घेतलेलं आहे आणि ही बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आपले मिरचीचे. आजच्या धावपळीच्या काळामध्ये वेळ कोणाकडेच नसतो, त्यामुळं ना हा नाश्त्याचा अगदी सोपा आणि झटपट होणारा प्रकार आहे. हे बघा, मी इथं स्टीलचं पातेलं घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण हे 1 वाटी रवा टाकून घ्यायचा आहे. 1 वाटी रव्याला अर्धा चमचा खायचा सोडा आणि 1 चमचा मीठ मी ह्याच्यामध्ये टाकते आणि ह्याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं. एवढंच टाकून आधी छान ह्याचं मिक्स करून झालं की यामध्ये आपण हे अर्धी वाटी दही टाकून घेऊया. तुम्हाला वाटलं तर तुम्ही यामध्ये हे टाकू शकता, नाहीतर आपण वरण पण ह्याला टाकू शकतो. मी यामध्येच टाकून घेणार आहे, कारण का हे कांदा वरण टाकला की सगळ्या तव्यावर पसरतो, खाली त्याला चिटकत नाही उत्तप्प्याला, म्हणून आपण यातच मिक्स करून घेऊया. हे कोथिंबीर पण टाकणार आहे मी आणि मिरची पण. हे बघा, 1 वाटी पाणी घेतलेलं आहे, पण तुम्हाला जसं लागेल तसं बॅटर आपण करून घ्यायचं आहे. जास्त असं पातळ नाही करायचंय, मीडियम साईजचं ठेवायचं. हे बघा, खूप दाटसर दिसत आहे म्हणून मी आणखीन पाणी ऍड केलेलं आहे. आपल्या ह्याच्यावर घ्यायचं आहे आपण हे पाणी व्यवस्थित टाकून दाटसर असं बॅटर करून घ्यायचं आहे आणि ह्याला एकजीव होऊस तर असं हलवायचं आहे. हे बघा, माझं हे बॅटर घट्टच आहे आणखी, म्हणून मी आणखीन पाणी टाकून घेणार आहे. शक्यतो तर 1 वाटी पाणी लागतंच याला. धावपळीच्या दुनियेमध्ये पटकन नाश्ता व्हावं, पटकन आपलं काम आवरावं, त्यासाठी एकदम छान आणि चविष्ट असा नाश्ता आहे. हे बघा, माझं बॅटर झालेलं आहे. एकदम छान असं एकजीव ह्याला मिक्स केलेलं आहे मी, आणि तुम्हाला जसं लागेल तसं पाणी वापरू शकता. हे बघा, असं बॅटर झालं पाहिजे आपलं. जास्त पातळ नाही करायचं, आपला उत्तप्पा जाळीदार नाही व्हायचा मग, त्यामुळं दाटसरच असं बॅटर ठेवायचं आहे आपल्याला. आता ह्याला 15 मिनिटं आपण ठेवूया असंच. हे बघा, 20 मिनिटं आपण हे बॅटर भिजवलेलं आहे. छान असं दिसत आहे हे बघा, इथं मी नॉनस्टिकचा तवा ठेवून घेतलेला आहे. आता यावरती आपण बटर लावून घेऊया. त्याला असं सगळीकडे पसरून बटर लावायचं आहे आणि हे बॅटर आपण या तव्यावरती टाकून घेऊया. जास्त दाट पण नाही आणि जास्त पातळ नाही, असं आपण हे छान असं नॉर्मल, लई मोठं नाही छोटं नाही, मीडियम साईजचं असं टाकून घेऊया. हे बघा, असे छोटे छोटे बबल्स आल्यासारखं झालेलं आहे याच्यावरती. हे आपला एकदम जाळीदार उत्तप्पा तयार होत आहे. यावरती आपण कांदा लसूण मसाला टाकून घ्यायचा आहे. मी कांदा, कोथिंबीर, मिरची यामध्येच टाकून घेतलेली आहे, म्हणून मी नुसती याच्यावरती टाकून घेतलेलं आहे कांदा लसूण मसाला. असं वरनं थोडंसं याला आपण बटर लावून घेणार आहोत. हे बघा, असं आपलं हे कोरडं झालं की समजायचं की आपलं हे खालचं पण व्यवस्थित भाजलेलं आहे. बघा, खरपूस असं छान भाजलेलं आहे हे.
खायला खूप छान आणि चविष्ट लागते हे. तुम्ही एकदा नक्की करून पहा. हे बघा, इकडून पण आपलं छान असं लाल झालेलं आहे. हा आपला झालेला आहे आता उत्तप्पा. आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊया. हे बघा, आपले असे टाकताना असे छानसे बबल आले ते समजायचं की आपलं बॅटर एकदम परफेक्ट आहे. जास्त घट्ट नाही करायचा, थोडं नॉर्मल पातळच असू द्यायचं, नाहीतर उत्तप्पा आपला फुगणार नाही, असं जाळीदार होणार नाही. नॉर्मल असं याच्यावरती कांदा लसूण मसाला टाकून घ्यायचा. झटपट होणारी रेसिपी आहे ही. याला जास्त वेळ पण लागत नाही आणि जास्त करण्याला सामान पण लागत नाही. हे बघा, असं 2 मिनिटं ह्याला गरम झालं की असं पलटून घ्यायचं. तेव्हा किती छान असं आपल्याला जाळी पडलेली आहे आपल्या उत्तप्प्याला. तुम्हाला वाटलं तर खालून पण असं थोडंसं ह्याला बटर लावून घ्यायचं. तेलानं पण हे छान होऊ शकते, पण बटरने याची चव थोडी वेगळी लागते. असं याला आपण केचप सोबत गरमागरम खाऊ शकतो. रेसिपी आवडल्यास लाईक करा, कमेंट करून नक्की कळवा. यामुळे आमचा उत्साह वाढतो आणि असंच नवनवीन बरेच काही पदार्थ बनवण्यासाठी प्रेरणा मिळते. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील.